हॅलो एव्हरीवन. मी आज तुमच्यासोबत शेअर करते कोथिंबीर वडीची रेसिपी. अशी कोथिंबीर वडी जी आपल्या सगळ्यांना आवडते, कुरकुरी क्रंची एकदम छान कोथिंबीर वडी. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे. हिला मी पहिलं धुवून घेते. 1 चम्मच मीठ टाकून हिला 5 मिनिट ठेवते, म्हणजे याच्यावरती केमिकल वगैरे असेल तर ते निघून जाईल. कोथिंबीर मी परत एकदा एका पाण्याने धुवून घेतली आहे आणि मी हिला एकदा पुसून घेते. मी हिला काड्या सहित घेतले, एकदम कोवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत. ह्या बाकीच्या काड्या मी अशा साईडला काढलेल्या आहेत. या पण कोवळ्या काड्या छान आहेत, तरी पण मी एकदम कोवळ्या असतील त्याच घेतलेल्या आहेत, फक्त पानं नाहीत घेतलेली. आपली कोथिंबीर छान कोरडी झाली आहे. आता हिला आपण कट करून घेऊ. एकदम छोटी छोटी कट करून घ्यायची. अशी बारीक कट करून घ्यायची एकदम. अशी बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर. आपली कोथिंबीर छान बारीक झालेली आहे. अशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे. 4 मिरच्या घेऊ, त्याच्यामध्ये 5-7 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरा आणि थोडंसं मीठ हे वाटून घेऊ. थोडासा आपण 4च मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे, कारण आपण लाल तिखट पण घालणार आहे. आता मी बेसन घेतले, पाऊण वाटी, छोटी वाटीच घेतली आहे. हे पाऊण वाटी घेतले. हा तयार केलेला ठेचा हा घालून घेऊ. मीठ, कारण आपण ठेच्यामध्ये पण टाकून घेतलेलं आहे. पाव चम्मच हळदी आणि थोडंसं तिखट. ओवा मी अर्धा चम्मच घेतलाय. याला आपण हातावर चोळून असं टाकून द्यायचं आहे. आणि लास्टला घालूया थोडासा खायचा सोडा, थोडासाच घ्यायचा आहे. याला आता आपण मिक्स करून घेऊ. हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे. उगी थोडं 1 किंवा 2 चम्मच एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपले हे पिठाचं मिश्रण असं झालेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं बनवून घ्यायचं आहे. आता आपण एका डब्याला तेल लावून घेऊ. मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे असं सेट करून घ्यायचं आहे.
हे असं आपण सेट करून घ्यायचं. जास्त जाड थर नाही द्यायचा, थोडासा पातळ. कोणी कोणी गोल पण रोल करून ठेवतं वाफवायला, आपण हे असं वाफवायला ठेवू. मी एका कढईत हे वाफवायला ठेवते. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण हे वाफवून घेऊ शकता. आपण याला 10 मिनिट मीडियम आचेवरती वाफवून घेऊ. आपण मधून चेक करून बघायचं. असं चाकू घालायचा आणि असं चाकूला जर हे पीठ चिटकलं तर समजायचं आणखी हे चांगले वाफलेले नाही. आपण परत एकदा चेक करून घेऊ. आपल्या चाकूला पीठ लागत नाहीये, म्हणजे वड्या आपल्या छान वाफल्या गेलेत. आता आपण याला काढून घेऊ आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. काढून घेऊ. आता याला आपण असं साईडनं ढिल्लं करून घ्यायचं थोडंसं आणि काढून घ्यायचंय. करून घ्यायचंय. तेल लावल्यामुळे हे पटकन निघतं. हे छान वाफलं गेलंय आपलं. याला आता आपण कट करून घेऊया. तुम्हाला जशा पाहिजेत तशा वड्या बनवायच्या त्याच्या. तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण कट करू शकता आणि याच्यापेक्षा छोट्या पण कट करू शकता. पण जास्त मोठ्या बनवल्या तर जास्त क्रिस्पी नाहीत बनणार, त्यामुळे जरासं छोट्याच बनवून घ्यायचे. आपण याचा जाड थर नाही बनवलेला वाफवण्यासाठी, त्यामुळे आपल्या वड्या क्रिस्पीच होणार आहेत. जास्त जड थर झाला तर मग क्रिस्पी नाहीत होत. आता आपण यांना तळून घेऊ. मी तळण्यासाठी एका कढईत तेल घेतलंय. तेल जास्त पण नाही घ्यायचं, कारण परत आपल्याला एकदा तळलेलं तेल यूज नाही करता येत, म्हणून थोडंसं लिमिटमध्ये घ्यायचं. तेलाला मीडियम आचेवरतीच गरम करायचं आणि आपल्याला वड्या पण मीडियम आचेवरतीच तळून घ्यायचे. आपल्या वड्या छान तयार झालेत. यांना थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि मीडियम आचेवरती तळून घेतल्या तर एकदमच कुरकुरीत होतात. आपल्या वड्या छान तळल्या गेलेत. यांना आपण काढून घेऊ.
छान कलर आला, एकदम ब्राऊन गोल्डन. आपल्या वड्या खूप छान झाल्या आहेत, एकदम क्रिस्पी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.